हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम किती झालेले मी तितकं बघितलेलं नाहीये, पण आजचा वार आहे हे मंगळवार, तारीख आहे 14 जुलै. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज भाजीमध्ये बनणार आहे दोडक्याची भाजी. तर दोडक्यावरची अगोदर मी साल काढून घेतलेली आहे. दोडक्याची चटणी पण खूप छान बनते आणि सालीची चटणी तरी खूपच छान बनते. पण ही दोडकी थोडीशी निबरट होती, त्यामुळे ना सालीची चटणी काय तितकी व्यवस्थित बनणार नाही. छान कवळी दोडकी असले ना, त्याची चटणी खूप छान बनते. म्हणजे भाजीपेक्षा ही चटणी खूप आवडते. पण ही दोडकी म्हणजे थोडीशी निबरट होती, त्यामुळे साल मी टाकूनच देणार आहे ही. आणि इकडं कोथिंबीर पण घेतलेली आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. म्हणजे टोमॅटो आणि दोडकी मिक्स भाजी बनवणार आहे. तर इकडं कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली आणि आज थोडीशी एक्स्ट्रा कामं मला काढायची आहेत. म्हणजे बाहेर कुंड्यातली काही झाड आहे ते कटिंग करायची आहे मला. म्हणजे आता पावसाळा चालू झालेला आहे ना, पाऊस तरी नाहीये पण आता थंड वातावरण आहे. तर झाडांची कटिंग पण करायची, म्हणजे झाडं छान ग्रो करतात. आणि एका कुंडीमधलं झाड पूर्णच काढायचंय मला, म्हणजे गुलाबाचं आहे आणि ते उंच जात आहे पण त्याला एकही फुलं लागत नाहीयेत. म्हणजे वेगळंच झालेलं आहे, ती कुंडा वेस्ट जाणार आहे. म्हणून मी आज ते पण झाड काढणार आहे. दुसरं शेवंतीचं झाड त्यामध्ये लावणार आहे. तसं तर शेवंती ना, म्हणजे 2 फुलं छान अशी उगवलेले आहेत, म्हणजे छान छोटी छोटी झाडं झालेली आहेत. ते मला खाली लावायचे आहेत. म्हणजे शेवंती, पिवळी शेवंतीचं रोप कुठेही भेटत नाहीये, पण घरामध्येच ते छान रोप आलेलं आहे. तर मला खाली रानामध्ये ना थोडीशी जागा करून ते रोप लावायचं आहे आणि फक्त एक रोप मी कुंडीत लावणार आहे त्या. म्हणजे खूप छान फुलं आहेत त्याची, एकदम छान पिवळी पिवळी, जसं मार्केटहून आणतो ना तशी. तर थोडंसं लवकर किचन पासून फ्री व्हायचं आहे आणि ही कामं मला दिवसभरात आवरायची आहेत. तर बघूया दिवसभरात मी काय काय आवडते. आणि तसं तर बाहेर स्टीलचं ग्रिल लावलेलं आहे मी, खूप खराब झालेले आहे ते पण, एकदम असे डाग डाग पडलेले आहेत. असं नॉर्मल पाण्यानं स्वच्छ केलं तर ते स्वच्छ होतच नाहीये. तर त्याच्यासाठी एक स्पेशल पावडर आणलेला आहे. ते पावडर लावून थोडा वेळ ठेवायचं आहे, नंतर क्लीन करायचं आहे. तर म्हणत आहे ते एकदम नव्यासारखं चमकतं. तर बघूया आता ते पावडर कसं आहे का नाही, ते पण मला आज करायचंय. म्हणजे विचार तर मी भरपूर केला की भरपूर सारी कामं करायची आहेत, पण आता दिवसभरात मी काय काय करते काय माहिती, बघूया. तर इकडं दोडक्याची भाजी बनलेली आहे मस्त अशी. म्हणजे पॅन मध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलेले, म्हणजे कांदा वगैरे टाकलेला नाही, फक्त लसूण टाकून मी फोडणी दिली. नंतर मी कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. फोडणी तयार झालेली आहे. मग दोडक्याच्या फोडी टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आणि आता टाकूया मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. जास्त मसाले मी कुठलेही टाकलेले नाहीत. भाजीला स्वतःचा टेस्ट खूप छान असतो, वेगळे मसाले टाकण्याची गरज नाहीये. नंतर मी टोमॅटो टाकलेला आहे. टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ टाकल्याने टोमॅटो खूप लवकर विरघळला जातो. तर इकडं मीठ टाकून मी थोडा वेळ परतून घेते आणि थोडंसं पाणी टाकून मी रसा रसा जसं भाजी म्हणतात ना तशी बनवणार आहे. म्हणजे आज वेगळं वरण वगैरे काही बनणार नाहीये. मी दोडक्याची भाजी आणि आलूचे पराठे बनवणार आहे नाश्त्यामध्ये, आणि जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनणार आहे. तर आज अमावस्या पण आहे. तर आणखीन देवपूजा झालेली नाहीये, दिनेशचा वेट करत आहे. तो बाहेर गेलेला आहे, म्हणजे पप्पाकडे गेलेला आहे. तर थोड्या वेळात येईल तो. आंघोळ केलेला नाही आणखीन, तर म्हणलेलं आहे त्याला आल्यानंतर आंघोळ कर, पाणी भरून घेणे अगोदर देवपूजा कर. तर दिनेश आल्यानंतर देवपूजा करेल, मी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. इकडे भाजी बनतच आहे, तर संग संग मी भाती बनवत ठेवते, म्हणजे दोन्ही कामं संग संग होतील. नाहीतर एक एक करण्यामध्ये लेट खूप होतो सकाळी आणि घाई गडबड खूप होऊन जाते आणि नंतर ना वेळच भेटत नाही, दिवस पूर्ण याच कामामध्ये जातो. तर तांदूळ इकडे मी फटकून घेतलेले आहेत. आता यामध्ये थोडेसे तांदूळ मी मिक्स केले दुसरे. आणि इकडं कुकर घेतलेलं आहे मोठं 5 लिटरचं, कारण छोटं कुकर रिकामं नाही, त्यामुळे मोठ्या कुकरमध्येच मी इकडे भात बनवत ठेवलं. तांदूळ थोडेसे बुडातच दिसत आहेत ना, म्हणजे भात तितका बनत नाही, पण कुकर खूप मोठे आहेत माझ्याकडे. तर 5 लिटरचे 2 कुकर आहेत आणि 3 लिटरचा आणलेला आहे त्यामध्ये म्हणजे ते रिकामं नाही आहे. तर इकडं याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवलेला आहे. म्हणजे तांदूळ 2-3 पाण्यात स्वच्छ धुलं, मी टाकले, थोडंसं 2-3 थेंब लिंबू पिळलेला आहे, म्हणजे भात चिकट होणार नाही, म्हणजे एकही सीट एकमेकांना लागणार आहे. छान पांढरा शुभ्र आणि मोकळा भात बनतो. भात बनत ठेवला, इकडे भाजी बनत आहे. आता तोपर्यंत मी इकडं कणिक मळून घेते. तर गव्हाचं पीठ मी चाळून ठेवलेलं नाही यावेळी, आणि जेव्हाही पीठ चाळायला घेते ना, खूप सारं किचनवरती पीठ होत आहे. तर पीठ चाळून ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हाच्या तेव्हा घेण्यामध्ये किचनभर पीठ झालेलं आहे, बघू शकता एकदम पांढरं शुभ्र. तर असं इकडं म्हणजे चपात्या आता दररोजच बनणार, कारण दिनेश आलेला आहे. दिनेशला ना भाकरीची सवय मोडलेली आहे, म्हणत आहे मम्मी चपातीच बनव. म्हणजे पुण्याला होता तेव्हा चपातीच खायचा तिथं दररोज, त्यामुळे सवय झालेली आहे. तर इकडे दिनेशसाठी आता दररोज चपाती, पराठे, हे ते तुम्ही म्हणत होता. आता दिनेश आलेला आहे तर दररोज एक
नवीन रेसिपी बघायला भेटेल. तर हो, मी दिनेशचं जे आवडीचं आहे ते बनवत असते. आणि दिनेश आल्यापासून घर भरलेलं वाटत आहे, नाहीतर अगोदर खूप सुनं वाटायचं. दिवसभर एकटीच फिरायचे घरामध्ये, थोडंसं असं वाटायचं. पण आता दिनेश आलेला आहे, घर भरलेलं आहे, छान वाटतंय. म्हणजे मुलाबाळानेच आपलं घर भरून राहतं ना. आणि दीपक दिनेश दोघंजणी बाहेर असल्यामुळे खूप सुनं मला वाटायचं आणि खूप एकटेपणा जाणवायचा. पण आता तसं वाटत नाही. तर वेट असतो की दिनेश थोड्या वेळात येईल, दिनेश थोड्या वेळात येईल. असं डोक्यात ते चालत असतं माझ्या. तर आज ना बाहेरची कामं पण राहिलेली होती, तर खिडकी वगैरे उघडलेली आहे, म्हणजे थंड छान असं हवा येत असते आतमध्ये, छान वाटतं. गेट मी बंद करते, पण खिडकीतून जी हवा येते ना ते गॅसला लागत नाही, पण गेट मधून जी हवा येते ना ते डायरेक्ट गॅसला लागते. त्यामुळे ना मी गेट आणि बंद करून पडदा लावत असते, म्हणजे थोडीशी हवा कमी येईल आतमध्ये, कारण समोर घर नसल्यामुळे खूपच खूप हवा असते आणि ते डायरेक्ट येऊन गॅसला लागते. देवापाशी दिवा सुद्धा राहत नाही, इतका वैताग या हवेचा मला आलेला आहे. जे घर साईडला असतात ना आमच्यासारखी, त्यांना हाच प्रॉब्लेम असतो की खूप जास्त हवा येते. तर बघू शकता बाहेर सुंदर अशी छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे, हलकासा कलर भरलेला आहे आणि हवेमुळे हे पायापासून उडून आतमध्ये येत होते. तर ते पण व्यवस्थित केलं. आता सगळं जागेवर ठेवून देऊ. आणि एक वेळा मी भाजी बघत आहे, बघू शकता एकदम मस्त अशी लपटप दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि भात पण बनलेलाच आहे इकडे. कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि एक कणी जे मळून ठेवलेली होती त्यामधली अर्धी कणी मी छान सॉफ्ट करून घेतली थोडंसं पाणी लावून, म्हणजे जसं पुरणपोळीला लागते ना तशी. आणि थोडीशी मी तशीच ठेवलेली आहे चपातीसाठी. म्हणजे आता बनणार आहेत आलू पराठे. तर आलू पराठ्यासाठी म्हणजे जशी भाजी आहे तशी कणी घातली पाहिजे, दोन्ही सेम सेम. कारण एक खूप थिक असला आणि एक जास्त सैल झालं ना तरी पण पराठे व्यवस्थित बनत नाहीत. आणि आज थोडीशी भाजी सैलच आहे, त्यामुळे थोडेसे पराठे बघूया आता कसे बनते. इकडे लोखंडी तवाच ठेवलेला मी, पॅन वगैरे घेतलेला नाही, कारण संग संग मी जेवायच्या भाकरी चपात्या सगळेच बनवणार आहे. आणि तवा परफेक्ट आहे सगळं बनवण्यासाठी, म्हणजे तवे चेंज करण्याची गरज नाही. तर तवा छान गरम होत आहे तोपर्यंत मी पराठा लाटून घेते. इकडे मी लाटी बनवून घेतलेली आहे, तेल घेतलेले वाटीमध्ये काढून. आणि इकडे भाजी भरलेली खूप सारी. म्हणजे पराठा कसा असला पाहिजे, छान भरलेला पराठा, जशी पुरणपोळी असते. मी पुरणपोळी पण अशीच बनवते, पुरण जास्त असतं आणि कणिक थोडीशी घेते मी. म्हणजे भरलेली पुरणपोळी असो पराठा असो, भरलेली असते ना मला आवडतं. म्हणजे एक खावं, मन तृप्त व्हावं, दुसरं खाण्याची अपेक्षा राहू नये असं वाटतं. इकडं खूप सारी भाजी मी भरलेली आहे आणि छान असा गोळा बनवून घेतला, म्हणजे कुंडा बनवून घेतलेला आहे याचा. आता छान तोंड बंद केलं आणि थोडंसं पसरवून घेतलेलं आहे. आता हलक्या हाताने लाटून घेऊया, कारण भाजी थोडीशी सैल आहे त्यामुळे बाहेर येण्याचं हे आहे. त्यामुळे हलक्या हाताने जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ लाटून घेऊया. पण हे चिटकत होतं पोळीपाटला आणि मी कपडा घेतलेला नव्हता, तर इकडे कॉटनचे कपडे मी असे 2-4 करून ठेवलेले आहेत. पुरणपोळी वगैरे यावरतीच बनते आणि एकदम परफेक्ट बनते, कारण जाड असतो ना कपडा त्यामुळे. तर इकडं मी छान असं पराठा लाटून घेतले, जितकं पातळ पाहिजे तितकं. आणि तवा काही व्यवस्थित गरम झालाच नाही, गॅसची आग सगळीकडे जात होती, म्हणून मी अगोदर दार बंद केलेला आहे. आणि इकडं पराठा थोडंसं तेल टाकलं अगोदर मी तव्यावरती, म्हणजे लोखंडी तवा आहे ना त्यामुळे चिकटायचं हे असतं. मग थोडंसं तेल टाकलेलं आहे, पराठा टाकला. आणि जोपर्यंत हा पराठा सेकतो तोपर्यंत मी दुसरा पण पराठा लाटून घेते. फक्त 4च पराठे बनतील, भाजी मी बनवलेली आहे. आणि फक्त आता नाश्त्यासाठी दिनेश आणि जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांसाठीच पराठे बनणार आहेत. यांच्यासाठी ज्वारीची भाकरच बनणार आहे, कारण यांना पराठे वगैरे तितके आवडत नाहीत. म्हणजे असं नाही की खाणारच नाहीत, खातात, पण त्यानंतर भाकर पण लागते त्यांना, जे रोजचा स्वयंपाक आहे ते. तर त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरच बनणार आहे. म्हणजे कसाही स्वयंपाक बनवा, कसंही काही वेगवेगळं बनवा, पण जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनणार बाबांसाठी, यांच्यासाठी. कारण आमचं रोजचं म्हणजे ज्वारीची भाकर आहे, साधी सिंपल भाजी आहे, ते दररोज लागत असतं. तर इकडं पराठा मी पलटून घेतलेला आहे आणि थोडं थोडंसं तेल लावून मी आलट पलट करत पराठा छान कडक क्रिस्पी सेकून घेतलेला आहे. आणि दुसरा पराठाही मी हलक्या हाताने लाटून घेतला, म्हणजे भाजी थोडीशी सैल झाल्यामुळे बाहेर आलेली आहे, बघू शकता. पण पराठे खूप छान टेस्टी बनलेले होते. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की मला भरलेला पराठा असं पुरणपोळी असं भरलेला आवडतं, तशी भाजी जास्तच असते यामध्ये.
इकडं पराठा मी छान शेकून घेतलेले, बघू शकता छान क्रिस्पी भाजून पण घेतलेला आहे, छान शेकलेला आहे चारी बाजूला. आता दुसरा पण पराठा मी इकडं बनत ठेवलेला आहे आणि लाटून घेते. म्हणजे फक्त 3-4 पराठे बनते, त्यानंतर चपाती भाकरी हे मला बनवून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं, आज थोडंसं लवकर मला किचनपासून फ्री व्हायचंय, म्हणजे जी पेंडिंग काम आहेत ते काढण्यासाठी मला थोडासा वेळ लागणार आहे. आज तिकडच्या रूममधला पसारा खूप जास्त झाले, ते पसारा काढायचा आहे. परत जसं मी तुम्हाला म्हणलं की बाहेर आज कामं खूप जास्त आहेत, ग्रिल स्वच्छ करायचं आहे, पण आज होईल ना होईल. परत कुंड्या तरी मी म्हणजे झाडाची काटणी छाटणी काहीतरी करणार आहे, नवीन काही झाडं लावायची आहेत. आणि जे अगोदरची जी झाडं लावलेली आहेत ते व्यवस्थित नाही आहेत, एक एक त्यामध्ये असे झालेले म्हणजे फुलं लागत नाही, फक्त उंच उंच गेलेले. ते सगळी झाडं मला कुंड्यातले काढून दुसरी माती भरून दुसरी झाडं लावायचे. म्हणजे दिवसभराचं काय काम आहे ते विचार झालेले, नियोजन झालेलं आहे, फक्त आता करायचं आहे. इकडे पराठा मी छान तेल लावून आलट पलट करत शेकून घेत आहे. तरी व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि कमेंट करून सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. इकडं झालेले सगळे पराठे बनवून आणि इकडे जी कणिक आहे सगळी मी व्यवस्थित मळून ठेवून देते. आणि अगोदर मी ज्वारीच्या भाकरी बनवते. आता थोड्या वेळात दिनेश पण येईल, म्हणजे आता हे येणार नाही टिफिन नेण्यासाठी, दिनेश पप्पा, कारण आता दिनेश आलेले तर त्यांच्या जरा बंद होतात. आता ते गॅरेजमध्ये फिक्स असतात, दिनेश घेऊन जातो टिफिन वगैरे सगळं. तर थोड्या वेळात दिनेश पण येईल आणि तो देवपूजा वगैरे करतो, तोपर्यंत मी टिफिन भरून ठेवते. आणि त्याचं पण जेवण आणखीन झालेलं नाहीये आणि थोडासा लेट झालेलं आहे, म्हणजे गॅरेजला गेल्या आमोशा पण आहे, त्यामुळे गॅरेजमध्ये पूजा वगैरे असताना ही अंबाबाईच्या मंदिरामध्ये जातात पूजन करण्यासाठी, तर त्यांना यायला लेट होतो. तोपर्यंत दिनेश सगळी साफसफाई करून घेतो. मशनी वगैरे जे ठेवलेल्या होत्या सगळ्या साफ केलेल्या आहे. दिनेशने एक वेळा फोन लावलेला होता, मी तेच म्हणत होता सगळी साफसफाई सुरू आहे, मग आज आमोशा आहे ना. आणखीन पप्पा अंबाबाईच्या मंदिरातून आलेले नाहीत असं म्हणत होता, तर ते आल्यानंतर दिनेश पण घरी येईल. इकडे पराठे सगळे बनले, मी दोडीत काढून ठेवले, म्हणजे दुडीमध्ये ठेवलं ना तर छान राहतात थोडंसं, म्हणून मी यामध्येच काढून ठेवत असते, भाकर असो, चपाती असो किंवा पराठे असो. आणि आता मी इकडे संग ज्वारीच्या भाकरी बनवून घेते, म्हणजे तवा आता गरमच आहे आणि दार पण लावलेलं आहे, तर म्हणलं सगळं झाल्यानंतर दार काढायचं आता. तर इकडे तवा तरी छान गरम झाली, आता पीठ मळून घेतलेलं आहे मी ज्वारीचं आणि भाकर थापून घेऊया आणि पटकन मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेते. आणखीन कपडे भांडे हे तरी काम म्हणजे रेग्युलर कामं असतात आपली छोटी मोठी, हे तर आवरायचीच असतात. ते झाल्यानंतरच मग जी दुसरी कामं काढायची त्याला सुरुवात करायची आहे मला. आणि गव्हाचं दळण करायचे आहे, गहू आहेत स्टोरूम मध्ये ते आणायचे, त्यामधले खडे खुडे जे आहे ते वेचून काढायचे आहेत, म्हणजे गहू निसायचे आहेत. खूप जास्त कामं आहेत. तसं तर मी हे सकाळी ना स्वयंपाक पाणी करतोय, सगळं मला वाटतं की आज हे करायचं, आज ते करायचं, सगळीच कामं आवरायची आहेत असं वाटतं. पण दुपारी ना काहीतरी एखादी काम करते, मग वाटतं असू दे आता उद्या करूया, मग त्या नादामध्ये काही कामं राहून जातात आणि 2-3 दिवस मी लावते. ग्रिलचं तरी आता मला आज काढायचंच होतं, तरी पण बघूया आता. आणून ते पाऊल भरपूर दिवस झाले, म्हणत होते की ग्रिलला लावून बघितलं का, ग्रिल स्वच्छ झालं का. मी आणखीन त्याला सुरुवातच केली नाही, म्हणजे मुहूर्तच लागलेला नाही, मी तेच म्हणते. आणखीन मुहूर्तच लागलेला नाही, काय सांगू तुम्हाला. तर बघू शकता इकडे आमचे राजकुमार आलेले आहेत आणि आंघोळीला जात आहे. इकडे गालेला त्याच्या काहीतरी झालेलं आहे ते दाखवत होता, मग मी असं झालं म्हणजे इन्फेक्शन वगैरे काहीतरी झालेलं आहे त्याला. तेच म्हणलं मी थोडंसं बेसन वगैरे लावून आंघोळ कर. आणि ही डाळिंब काल तोडून आणलेली होती झाडाचे, तरी मी काल काय काढलेली नाही, तर आज ही सगळी डाळिंब दिसायला छोटी दिसते, पण बिया बघू शकता लाल बुंद निघत आहेत, म्हणजे गोडीला पण छान आहे. तर सगळ्या डाळिंबच्या बिया वेगळ्या केल्या आणि आता खायला घेऊया, म्हणजे तसं डाळिंब खायला कोणीच खात नाही दिलं तर. आणि जसं बिया काढून ठेवलं ना मग सगळं झटपट संपून जात होते. इकडे दिनेशला दही पराठा खाण्यासाठी दिलेला आहे, मी बिस्किट घेतलेला आहे खाण्यासाठी. आणि आता जी बाकीची कामं आहेत ते पण आवरून घेऊया. तर कपडे धुवून झाले, भांडी घासून झाली, आता ही दुपारची वेळ आहे आणि मी कणिक तशीच फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर आता एक दिनेशला अगोदर मी चपाती बनवून देते, तो जेवण करेल आणि यांच्यासाठी दुपारचं टिफिन भरून द्यायचं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की मला आज एक्स्ट्रा कामं करायची, पण दिवस पूर्ण याच कामामध्ये गेला. आज वेळच राहिलेला नाही की बाहेरची कुठली कामं मी आवरू, आणि सगळी अर्धीवट होणार होती, म्हणून मी सुरुवातच केली नाही. मी विचार केला की उद्या थोडंसं लवकर सुरुवात करायची, म्हणजे सगळी कामं आपली कंप्लीट होतील एका दिवशी. हा विचार करून मी सुरुवात केलीच नाही आज. इकडं चपात्या बनवून घेत आहे, म्हणजे दिवसभर फक्त स्वयंपाक करा, जेवण करा, भांडी घासा, यामध्येच आजचा दिवस निघून गेला. तसं तर मी सकाळी भरपूर विचार केलं होतं की ते करायचंय, हे करायचंय, भरपूर कामं आहेत, पण कुठलंच काही झालेलं नाहीये. तर
तर इकडे दिनेशला म्हणलं अगोदर जेवण कर, आणि जे गुलाबजामुन बनवून ठेवले होते दिनेशला इतके आवडलेले आहेत ना, येता जाता गुलाबजामुन खातो मम्मी किती छान झालेले आहेत म्हणत आहे. तर खव्याचे गुलाबजामुन जे घरी बनवलेला खवा होता ना, त्यामुळे ना एकदम प्युअर खवा होता, त्यामुळे खूप छान आणि टेस्टी गुलाबजामुन बनलेले. जसं आपण मार्केटहून आणतो ना, ते प्युअर म्हणून देतात, पण काहीतरी मिक्स असतंच त्यामध्ये, आणि जे आपण हाताने करतो ना त्याची तरी गोष्टच वेगळी असते. खायला एक वेगळाच मजा असते त्यामध्ये. इकडे भाजी बनलेली आहे आणि चपात्याही बनवल्या. तर दिनेशला अगोदर मी म्हणले जेवण कर, तर म्हणत आहे टिफिन देऊन येतो, आणि इकडे ताक बनवून घेतलेलं आहे दिनेशने, आणि टिफिन भरलेला आहे. मी ताक बॉटलीत काढून घेतलं. तसं तर दूध येत नाहीये त्यामुळे दही तितकं नव्हतं, थोडंसं राहिलं होतं, तर त्याचं ताक बनलेलं आहे आणि अगोदर टिफिन भरून दिलं. तर देऊन त्यानंतर मी जेवण करेल. तर आता यासोबत या व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर.